कडप्पांनी बाहुबलीला का मारलं याचं उत्तर सगळा देश शोधत होता, पण विधिमंडळात सुद्धा हा मुद्दा गाजला। वाट मोकळी करत विरोधकांची संघर्ष यात्रा थेट जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या खडसेंच्या दारात दाखल झाली होती। राजकीय वर्तुळात तेव्हा एकच खळबळ उडाली, अनेक तर्कवितर्क सुद्धा लढवले गेले, पण याचं उत्तर ना खडसेंनी दिलं ना विरोधकांनी। पण हाच मुद्दा गाजला तो जीएसटी साठी बोलवलेल्या विधिमंडळ अधिवेशनात। कडप्पांनी बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळवण्यासाठीच आम्ही एकनाथ खडसेंच्या घरी गेलो होतो, अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला। ऐकूयात नेमकं विधिमंडळात काय घडलंय। अहो, आम्ही नाताभाऊंच्या घरी गेलो होतो, नाश्ता पाणी दिलं, स्वागत केलं होतं। नाताभाऊंनी थांबले होते बिचारे आमच्यासाठी, आणि त्यांचं आमच्यावर एवढं प्रेम आहे। पण नाथाभाऊ त्या रस्त्यावर तिथे आमचे स्वागत करायला का थांबलेले, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आमची गाडी येणार होती, आम्ही सहज म्हटलं नाथाभाऊ आहेत का बघू चला म्हणून। नाथाभाऊ म्हटले नाही या म्हटले। कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, ये जानने के लिए हम आपके घर आए थे। महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे। आता बाहुबली 3 तिकडे। महाराष्ट्राला हे उत्तर ज्या दिवशी मिळेल ना, ज्या दिवशी या राज्यातला बाहुबली बोलायला लागेल, त्यावेळी भूकंप होईल असं त्यांनीच मला सांगितलेलं। त्यांनी सांगितलं मी ज्या दिवशी बोलेन ना, त्या दिवशी या देशात भूकंप होईल असं त्यांनी सांगितलंय। आता ये भूकंप कब होगा?